So hello guys, welcome back to the new vlog. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. हा टायमाला परत आपण स्टेशनवर व्लॉग सुरू करतोय. त्याचं कारण म्हणजे आपल्याकडे आज परत मित्र येत आहेत. आज आपल्याकडे साहिल येणार आहे. तो स्पेशली म्युनिकवरून येतोय आपल्यासाठी. तो म्युनिकवरून तो ऑलमोस्ट काल तो अथर्वकडे थांबला होता आणि आज तो डिरेक्टली इकडे येतोय. सो द टोटल जर्नी म्युनिक टू हॅम्बुर्ग इज लाईक 12 ते 13 तास अप्रॉक्सिमेटली लागतात. सर तो आता तो येतोच आहे. नेक्स्ट 5 मिनिट्समध्ये तो आपल्या हॅम्बुर्गवर रीच होईल. आले 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 कार्यकर्ता आले, फायनली आले एकदाचे. किती तास प्रवास करून आले तुम्ही? 12 तासाची खाट. तर मग साहिल, कसं वाटतंय हार्बुर्गचं फर्स्ट इम्प्रेशन तुला? हार्बुर्ग मस्त वाटतं मला तर. सध्या अजून तू काय बघितलं नाहीस, त्याच्यामुळे तुला जरा वेळ लागेल. ते बघितलं की माझं अजून डोकं फिरायचं. अजून आता तुला सगळे परत आपले ते सगळे अरे आता आपण आलेलो आहे लिडल मध्ये काही सामान घ्यायचं होतं घरचं, त्यासाठी. आता खर्च तू नाही, आपण चपाती घेतली आहे, चपाती, पेप्सी, अवोकाडोज घेतलेत काही. अजून आम्ही सर्च करतोय काय घेतलं पाहिजे काय नाही घेतलं पाहिजे. तर अजून काय घ्यायचं आपलं? दूध घ्यायचं, दूध. हो डेट्स खायचे त्याला इकडे येऊन. माहेरी आलाय जसं काही माझ्या इथे का. तर बऱ्यापैकी सामान घेतलेलं आहे. आईस्क्रीम सगळं घेतलेलं आहे. एवढंच? तू आला आणि 10 घुसले रे. तू का झाला भाई? तर साहिलला आता आपण फर्स्ट टाइम घेऊन चाललोय आपल्या घरी. साहिल पुराड आपल्या महलात घेऊन चाललोय साहिलला. महलात, हॅम्बुर्गचं महल. 10 बाय 10चं महल. 10 बाय 10चं नाही, थोडस मोठं आहे. 20 बाय 10. 20 बाय 10. जेवलो नाही. ट्रेन मध्येच प्रवास इतका केलाय. आयुष्यात 13 तास वाया घातली मी. हॅम्बुर्गला आलो. पण गाईस, काय टेन्शन नाही. याने 13 तास वाया घेतला असं याला वाटतंय, पण आपण याची 13 तास सारथी घालून टाकूयात. आणि हा शेवटचा जाताना हा परत बोलेल की भाई तुझ्या मी दुसरा घर इकडेच करतो भाई. आज आम्ही आलोय युंगन फेन्स्टिकला. तर एस्केलेटरवरून निघताना असा हा व्ह्यू आहे. हा आहे हॅम्बुर्गचा राथ हाऊस. मेन राथ हाऊस एरिया हा असा काहीतरी दिसतो तुम्हाला. मी पूर्ण व्ह्यू तर असा हा समथिंग काहीतरी व्ह्यू दिसतोय. शकता ही खरं तर खूप जुनी बिल्डिंग आहे. हे पूर्ण जे वर्किंग आहे ते पूर्ण स्टोनमध्ये आहे. तर बघाल की अख्खं वर्क हे स्टोनमध्ये आहे. खूप जुनी बिल्डिंग आहे ही. किती जुनी आहे ते मला पण माहिती नाही, पण बरेच जुनी दिसते. असं काहीतरी हा आमचा राथ हाऊसचा एरिया इथला. तर हा आहे हॅम्बुर्गचा मेन एरिया. तर हॅम्बुर्ग राथ हाऊस याला असं म्हणतात. आपण आज आलो इकडे फिरायला. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता माझ्या मागे कसा आहे काय. मी तुम्हाला दाखवायचं ट्राय करतो. हे इथून असा काहीतरी व्ह्यू आहे पूर्ण हॅम्बुर्गचा राथ हाऊसचा. इथे बघाल पूर्ण. खरं तर हा एरिया खूप हॅपनिंग आहे. इथे खूप सारे मोठे मोठे स्टोअर्स आहेत. जसे की समोर तुम्ही बघाल लिवाईस आहे, इथे बॉस आहे. असे बरेच सारे स्टोअर्स आहेत. आपण पुढे जाताना आता एक्सप्लोर करूच काय नाही आहे. तर तुम्ही इथे बघाल ही वॉटर लेवल कशी कमी आहे आणि इकडची वॉटर लेवल किती आहे. तर हे जे आहे ते इकडे हे पूर्ण मेन सी आणि इकडून जो फ्लो सुरू होतो पुढचा तो हा आहे इथला सिटीचा इंटरनल फ्लो आहे. सो याच्या माध्यमाने हे लोक पूर्ण कंट्रोल करतात हा फ्लो. गाडी बघ साहिल. मी जसं तुम्हाला सांगितलं हॅम्बुर्गचा मेन एरिया असल्यामुळे इथे पूर्ण चांगले मोठे ब्रँड्स इथे अवेलेबल आहेत. एरिया पण खूप रिच आहे हा. हे इथे लोक या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता. लेफ्ट साईडला लोक बसून पूर्ण वाईन काइंड ऑफ कन्सेप्ट आहे हा. कॉफी, वाईन सगळं काही. साहिल, पाण्याच्या मध्ये येते सगळे हे कॅफेज. चांगलं आहे पण आपल्याला परवडणार नाही भाई.
आपल्याला परवडणार नाही खायला पगार खूप नाही कमी. का आपला पगार खूप कमी आहे सध्या आपला पगार वाढल्यावरती आपण दारिद्र्य रेषेच्या खाली येतो आपण. ते तर मित्रांनो जसं काय मी तुम्हाला म्हटलं की मी आता हॅम्बुकच्या खूप रिच एरियामध्ये आहे तर रिच एरिया म्हटलं की गाड्यासुद्धा रिच आल्याच तर तसंच आता माझ्यासमोर एक गाडी आहे ती मी सुद्धा ॲक्च्युली लाईफमध्ये फर्स्ट टाईम बघतोय तर जर मी तुम्हाला ही गाडी दाखवतोय तर म्हणजे बघा ही कुठली गाडी आहे ही आहे फरारी तुम्ही फक्त हिचा शेप बघा हिचा कलर बघा एकदम जबरदस्त अशी गाडी आहे विन नंबर पण एकदम क्वालिटी आहे. हम्म? जबरदस्त अशी गाडी आहे इथं तर आता आम्ही आलो आहे झलांडोच्या आउटलेटमध्ये हे ॲक्च्युली ऑनलाईन स्टोर आहे पण हॅम्बुकमध्ये याचं ऑफलाईन स्टोर पण अवेलेबल आहे सो आम्ही असे एक्सप्लोर करायला आलो आहे काही चांगले कपडे शूज किंवा काही भेटतं आहे का बघतो आम्ही पण फायनल सी तर आता आम्ही बघतोय खूप सारे कपडे वगैरे शूज वगैरे पण आहेत अवेलेबल अजून काही सिलेक्शन नाही झालं आमचं कपड्यांचं बघूया तरी बऱ्यापैकी डिस्काउंट आहे मोस्टली एनबीचे वगैरे स्टर्ट्स आहेत हे फॉर्मल शूज आहेत हो तरी ते आम्हाला वरच्या स्टोअरला तरी काय नाही भेटलं वरचं सगळं मुलींचं सामान आहे आमच्या कामाचं काही नाही नेहमी असंच असतं रे कुठल्या पण स्टोअरला जा पोरींचं सेक्शन खूप जास्त असतं मुलांचं काही नसतं रे थोडंफार दिले त्यात पण सगळं मुलींचं सामान आहे ते किड्स सेक्शन देऊन टाकलंय म्हणजे मुलांनी जावं तरी जावं कुठे कपडे घालायचे असं ते. मुलांनी कपडे घालूच नका म्हणजे अशीच फिरा इकडे मला मेजॉरिटीमध्ये दोनच कलर बघायला भेटले एक तर व्हाईट किंवा ब्लॅक ते सोडलं की एक अजून एक एक्स्ट्रा कलर ग्रे त्याच्या व्यतिरिक्त हे लोक कुठलेच कपडे घालतात आणि सप्तरंगी घालतात. छत्तीसगडच्या लोकांना सत्तरंगी खूप तर आम्ही आता परत स्टोअरच्या बाहेर आलेलो आहे आम्हाला वाटलं आम्हाला काहीतरी भेटेल पण काय तिकडे खूप सगळं महाग होतं त्याच्यामुळे आता परत बाहेर आलो आम्ही आमच्या आयपतीच्या बाहेर आहे सगळं लास्ट टाइम आपण कोबुकला गेलो होतो तेव्हा सुद्धा आपण एक ब्लॉग बनवला होता तर तिथे घड्याळ नव्हती ना बघायला. तर कोबुक सिटीमध्ये आणि हॅम्बुक सिटीमध्ये तुला काय वाटतं फरक आल्या सिटी नाही ते गाव म्हणतात. कुठं याडी तुला अजून एक दाखवतो आमच्याकडून तू view समोर काय दिलं बघ आता काय दिसतंय का तुला समोर तुम्हाला नसेल दिसत नाही का तुम्हाला दाखवतो मी कसं आहे नाशिक जाऊ दे ना नाशिक आहे रे आता इथे बघा आहे का फवारा लोकेशन हॅम्बुकचा रिचेस्ट एरिया भाई कसा आहे नात करते का हां साहिल कसा वाटला आपण चाललोय ॲपल हॅम्बुक कोणता बघायचा साहिल प्रो की प्रो मॅक्स कुठला बघायचा तुला प्रो हँडी आहे. हा खूप मोठा वाटतोय तो कम्पॅरिझन कर साईज कम्पॅरिझन कर साईज कम्पॅरिझन कर ना जमीन आसमान अथर्वकडे हा वाला ना कुठला छान आहे पार्क सारखा तेवढा मोठा होता. कॅमेरा एक नंबर होता कॅमेरा पाहिजे कलर छान आहे त्याच्यामध्ये तो साहिल सॅमसंग S23 S26 आला की आपण घेऊया नवीन काय हे काय आपल्या कामाचे नाहीत फोन हे काय आपल्याला पटत नाहीत सॅमसंग लवर असल्यामुळे कसं नाही हा असा काहीतरी लुक आहे आजचा आपला स्मार्ट दिसतोय एकदम मी तो काय ट्राय करत नाही तो कुठला
आहे खाली वगैरे ते ते काय असतं कोण असतं तरी चला Nokia, आपण एक्झिट करू एक्झिट करू तर आपण बंद करूयात खूप झालं चलो नेक्स्ट